नमस्कार दोस्तो, माझं नाव संदेश जाधव आहे. विकास सर आमचे मॅनेजर आहे. मी त्यांच्याच कंपनीमध्ये UGCमध्ये काम करतो कॅज्युअल म्हणून. माझ्या मुलाला पण थॅलेसेमिया होता. मी विकास सरांना एक दिवस सुट्टी मागितली की सर माझ्या मुलाला अशी थॅलेसेमिया म्हणून आहे, तर मला एक दिवसासाठी सुट्टी पाहिजे, मी त्याला ब्लड सोडवायला चाललो घरी. विकास सरांनी सांगितलं माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे म्हणे, ते त्याला दे म्हणे, आणि जर तुला विश्वास नसेल तर ट्राय करून बघ म्हणे पहिले. मी ते औषध 1 महिना घेतली, 2 महिना घेतली, आणि आत्ता पण चालू आहे औषध ते. आता त्याचे 2.5 महिने झाले. तर मी त्याला 1 महिन्याच्या आतच म्हणजे 25-26 दिवसानंतर त्याला ब्लड सोडायचो मी 350 ml. आता त्याला 2 महिने झाले, म्हणजे 1 महिन्याच्या वरती 6 दिवस 7 दिवस असे चालले. आता म्हणजे दिवस वाढत वाढत चालले ते. आणि मी आमचे मॅनेजर विकास सर साहेब त्यांनी ते औषधाचं नाव सांगितलं मला. मी त्यांच्याकडून 2 बॉटल घेतल्या आणि ते चालू आहे. मी डॉक्टरांना पण दाखवलं, MD डॉक्टरांना, की सर माझ्या मुलाला हे प्रोडक्ट चालू आहे की काय, त्याला काही त्रास द्या, इफेक्ट विफेक्ट. त्यांनी सांगितलं हे औषध आयुर्वेदिक आहे म्हणे, खूप छान आहे म्हणे हे. मग तू किती ML देतोय म्हणे. सर मी म्हटलं 5 ml 6 ml देतोय म्हटलं. तर हे जास्त डोस होतो म्हणे त्याला, तर 2 ml 2.5 ml दे म्हणे फक्त, कारण तो अजून लहान आहे म्हणे. त्याच्या म्हणे एकदम खूप लहान आहे म्हणे तो अजून. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. त्याला तो 2 वर्षाचा होता तेव्हापासूनच मी त्याला ब्लड चढवतोय. प्रत्येक महिन्याला ब्लड चढवण्यासाठी मला गावाकडे जावं लागतं. माझं गाव आहे बुलढाणा खामगाव. इथून 450-500 किलोमीटर लांब आहे. मला त्याला खर्च येतो म्हणजे असे 3200-4000 पर्यंत खर्च येतो मला, आणि भाडं थोडं अलग समजा. तर आता 1 महिन्याच्या वरती झालाय, त्याला काही ब्लड सोडलं नाही मी. मग आता त्याची तब्येत पण बरी आहे. तर विकास सरांना मी धन्यवाद मानतो.